तुम्ही पाहिलंच असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर काही दिवस ते बंगल्यावरती राहायला गेलेच नव्हते, वर्षा बंगल्यावरती. आणि त्यावेळेस संजय राऊत यांनी एक आरोप केला होता, तो म्हणजे वर्षा बंगल्यावरती रेड्याचे शिंग तिथं पुरले आहेत, रेड्याचे शिंग पुरले आहेत, हा आरोप त्यांनी केला होता. आता तो देखील संबंध आता खरातांशी तर निगडीत नाही ना, असं आता दिसून येतं. कारण ज्या पद्धतीने जी आघोरी पूजा देखील झाली होती, आम्ही यापूर्वी देखील सांगितलं होतं की चंद्रकांत पाटील यांनी मला मुख्यमंत्रीपदी मिळावं म्हणून खरातांकडे जाऊन एक आघोरी पूजा केली होती. तर आज आपण पाहतो की ज्या कालच्या CDR मध्ये देखील चंद्रकांत पाटलांचं खरातांशी कॉलवरती बोलणं झालं, त्यांना कॉल गेले हे देखील निष्पन्न झालं आहे. त्यामुळे खरंच आपला महाराष्ट्र अशा पद्धतीने अशा ठिकाणी नेऊन ठेवला आहे की जिथे म्हणजे मंत्री, बाबा, पूजा पाठ आणि त्याचबरोबर आणखीन दुसरा खुलासा होतो, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या देखील फोटोवरती फुल्ली मारण्यात आल्याचं आढळून आल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. यापूर्वी अजित पवार यांच्या फोटोवरती फुल्ली आणि त्याबरोबरच एक बड्या नेत्याचं नाव मागे आलं होतं की बड्या नेत्याच्या चेहऱ्यावरती देखील फोटोवरती फुल्ली मारल्याचं सांगण्यात आलं होतं. पण तो बडा नेता कोण होता, तर त्या ठिकाणी ते बडे नेते होते ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोवरती फुल्ली मारण्यात आल्याचं आढळून आलंय. म्हणजे ह्या गोष्टी आज आपल्याला महाराष्ट्राला लज्जास्पद वाटत आहेत की आज भोंदूगिरी असो, पण नव्या पिढीनं काय संदेश घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीतून हे पाहणं गरजेचं आहे. खरं तर अशा पद्धतीने जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्रिमंडळ जे आहे त्यांच्याशी संबंध कुठे जर भोंदूबाबासोबत जोडला जात असेल तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीनं शिकायचं काय आणि त्यातून काय धडा घ्यायचा हे पाहणं गरजेचं आहे.